आज वैष्णवी हगवण्याचा 24वा वाढदिवस. कंठ दाटून येतो तिच्या वडिलांचा. आज तिची पोर असती तर किती आनंदात तिचा वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा केला असता. प्रत्येक वर्षी तिचे आईवडील तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या आवडीची मिसळ घेऊन, केक घेऊन तिच्या घरी जायचे. पण यावर्षी वैष्णवी तिच्या वाढदिवसाला नाही. हे बघून त्यांच्या डोळ्यात त्यांच्या आसवांना बांध फुटलाय. काय वाटत असेल त्या आईवडिलांना. प्रत्येक हट्ट वैष्णवीचा पूर्ण केला. जी म्हणेल ती त्यांनी तिला दिलं. पण एक हट्ट तिला तिच्या शेवटाकडे घेऊन गेला. कदाचित तिने तिच्या आईवडिलांचं ऐकलं असतं. ते म्हणत होते लग्न करू नको, तर तिनं ऐकलं असतं तर ही वेळ तिच्यावर आली नसती. पण तिला काय माहीत, ज्याच्यावर विश्वास ठेवून तिने 7 फेरे घेतले, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तोच तिच्या मृत्यूला जबाबदार ठरेल. तिला जिवंतपणी मरण यातना देईल, हे तिलासुद्धा स्वप्नात वाटलं नसेल. ह्यावेळी देखील वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या वाढदिवसादिवशी तिच्या आवडीची मिसळ आणून तिच्या फोटोपुढे ठेवली आणि ते ढसाढसा रडू लागले वैष्णवीच्या आठवणीने. मागच्या वर्षी ही वैष्णवी गरोदर होती, त्यामुळे तिचा वाढदिवस त्यांच्याच घरी साजरा करण्यात आला. पण यावर्षी वैष्णवी नाही. एवढी मोठी बंगला, गाडी सगळं आता बेवारस पडलं आहे.